अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ओमनी कारने ट्रकला जोरदार धडक दिली। धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला पलटी होत चुराडा झाल्याने महामार्गावर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। अपघातात ओमनी कारमधील 12 प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे। रस्त्यावरील अपघातांची संख्या गेल्या काही दिवसात वाढली आहे। भरधाव अनियंत्रित गाड्यांमुळे अपघाताची संख्या वाढली आहे। वाहतूक पोलीस आरटीओ यांचे या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष असल्याने अपघात वाढले आहे। अपघात होताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेऊन मदत कार्य सुरू केले। जखमी प्रवाशांना वाहनांच्या अवशेषातून बाहेर काढून अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांच्या माहितीनुसार काही जखमींना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे। जखमींमध्ये रेखा बलकार, लहू दादाराव भोसले, पप्पू अरविंद पवार, उज्ज्वला सतीश ठाकरे, सतीश श्रीधर ठाकरे, थोरात जान्हवी केशव थोरात, अलका गणेश थोरात, सानिध्य तायडे, अविनाश सोळंके, शिवराज केदार, ऋषिकेश वनवे यांचा समावेश आहे। अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक जवळपास तासभर विस्कळीत झाली। अमराई पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली। पंचनामा करून पुढील तपास सुरू असून प्राथमिक अंदाजानुसार ओमिनी कारचा अतिवेग आणि ताबा सुटणे हे अपघाताचे कारण असू शकते। या अपघातानंतर महामार्गावरील सुरक्षा, वेगमर्यादा आणि पोलीस गस्त वाढवण्याची मागणी स्थानिकांकडून पुन्हा जोर धरू लागली आहे।